11 वाजता मीटिंगला पोहोचतो. सध्या आलो आपण परतवाड्याच्या बस डेपो मध्ये पाहतात सध्या तुम्ही की बस लागलेल्या आहे, पण एका ठिकाणची अशी परिस्थिती आलेली आहे की धारणी, बऱ्हाणपूर, भोकरबर्डी, तुकैथड, खंडवा, इंदोर आणि चिखलदरा सारख्या म्हणजे मेलगाड्यातल्या बसेस सध्या सकाळपासून बंद आहेत. तुम्ही सध्या जे पाहू शकता ते या साईडनं जेवढे हे विद्यार्थी आहेत त्यांचे काही जणांचे पेपर आहे, आज जसे 10व्या वर्गाचे पेपर चालू आहेत आणि बरेचसे जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी उभे आहेत. कारण मला जसं माहित पडलं की या ठिकाणी सकाळी 6 वाजतापासून इथं हे प्रवासी उभे आहेत. कारण काय या गोष्टीला अजूनपर्यंत काही समजलं नाही. कारण असं थोडक्यात लक्षात आलं की मेकॅनिझमचं काम असल्याच्यानं गाड्या सगळ्या आतमध्ये उभ्या ठेवल्या. पण कारण कोण असं जसं मेकॅनिझमचं काम एका दमानं कोण येते बा, बऱ्याच शाळेतल्या बस याच मुळे बंद ठेवल्या जाते. आपण काही लोकांसोबत बोलू, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. ते कधीपासून इथं उभे आहेत? तुम्ही कुठे चालले काका? काय झालं, कधीपासून उभे तुम्ही? मी 8 वाजता. तुम्ही मग डेपो मॅनेजर सोबत बोलले का? नाही बोललो. गाडी येते गाडी उभी आहे पण येऊन नाही राहिली गाडी. म्हणजे हे आश्वासन सकाळपासून यांना देण्यात येऊन राहिलं म्हणते. जवळपास आता तुम्ही कुठे चालले? सेमाडोला. किती वेळ झाला उभे? एक पाऊण तास होते आता. पाऊण तास. किती वाजताची गाडी होती? एक 9:15 गाडी असते खंडवा, पण ती नियमित नसते, कधीतरी कॅन्सल होते. आज कॅन्सल झाली म्हणतायत आणि पुढची गाडी काही सांगता येत नाही म्हणते. केव्हाचे विद्यार्थी पण केव्हाचे अडकलेले 10वीचा पेपर आहे. पाहिला आपण काही विद्यार्थी आहेत इकडे जे आपल्या कॅमेऱ्यासमोर यासाठी सध्या तयार नाही आहेत. कारण की त्यांना असं वाटते. बाई कुठं चालल्या तुम्ही? चिखलदरा. चिखलदऱ्याला. कशासाठी? प्रोग्राम आहे कॉलेजमध्ये. 9लाच चालू होणार होता पण बसच नाही लागली. 8:30च्या बसने जाणार होतो, 9:30 झाले तरी आतापर्यंत बस नाही लागली. चला आतमध्ये जो आपण मेकॅनिझमचा काय प्रॉब्लेम झाला यांना विचारू, खरोखर काय प्रॉब्लेम आहे तर. चालू कर. कोणते साहेब? एडब्ल्यूएस. आपल्याकडे कशाचं चार्ज आहे? कशाचं काम आहे? मी शाळेत काय नाव काय आपलं? प्रवीण रक्षे. प्रवीण रक्षे. एडब्ल्यूएस कोण आहे तिथले? कुठे आहेत ते? अच्छा, या इकडे. कुठे आहेत चोरमोले साहेब? सध्या आपला कॅमेरा पाहिल्यानंतर सगळे साहेब आता इकडे तिकडे पळायचा प्रयत्न. सध्या आपण पाहतो की महाराष्ट्रात सध्या आपल्या अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना अचलपूरचे आमदार आणि सोबतच मेलघाटचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, तरी सुद्धा ही परिस्थिती आहे. आता तुम्ही पाहतात हे मेकॅनिझमचा एरिया आहे डेपो मधला. बऱ्याचशा वाहन इथं म्हणजे बसेस आपल्या इथं उभ्या केलेल्या दिसून येतात. आपण डेपो मॅनेजर कडे जाऊ, त्यांनाही विचारू. कारण की ह्या जवळपास गाड्या ज्या आहेत ह्या याच्यातल्या 3 ते 4 गाड्या ह्या मेलघाटच्या आहेत, पण सध्या बंद काऊन आहेत ते आपल्याला विचारायचं आहे. मेकॅनिझमचा एवढा मोठा एरिया पण अजूनपर्यंत इथली परिस्थिती काय आहे? म्हणजे हे एक जर कधी बस पाहिली ना तर पहा मागच्या साईडला काय परिस्थिती करून ठेवली. हा भंगारपणा करून ठेवलाय पुऱ्या बसचा. आगार व्यवस्थापकाचं हे ऑफिस आहे. मी सतत 2 ऑफिस सध्या तिकडे चोरमोले साहेब इकडे जीवन वानखळे सरांसोबत बोलण्याचा प्रयत्न करून राहिलो, पण हे नेमके गेले कुठं? यांचे ऑफिस खाली आहे, ढंढण पडलेले. एक हे पण ऑफिस इथं सध्या कोणीच दिसत नाही. तिकडे प्रवासी उभे आहेत. कुठे गेले? ऑफिस चा कार्यशाळा अधीक्षक काय चालू आहे इथं? कुठे गेले साहेब? कुठे गेले तुमचे? याचे ऑफिस सोडून इकडे कोणते साहेब आहे? चोरमोले. नमस्कार दादा. किशनराव.
तर चालू शोधता शोधता चोरमोले साहेब भेटले. साहेब, काय परिस्थिती, काय म्हणजे असं वेळ काय आली आहे? सकाळी 6-7 वाजतापासून प्रवासी उभे आहेत म्हणते, तुमच्या ऑफिस मध्ये तुम्ही दिसत नाही आणि मेलघाटच्या बसेस बंद बंद काऊन आहेत? मेळघाटच्या बसेस सुरूच आहेत ना, काही किरकोळ किरकोळ कामासाठी उभे आहेत, ते कामं करून आता चालू आहेत बसेस. किरकोळ कामासाठी किती वाजतापासून बंद आहे सर? कोणती शेवटची पहिली बस अशी गेलेली सकाळ? पहिल्या बसेस गेलेल्या आहेत ना सकाळच्या किती वाजताची गेली तर? 8:30 वाजताच्या. 8:30 वाजता. साहेब म्हणतात 8:30 वाजताची बस गेली, पण ज्या आताच्या ज्या 2-3 टाइम होत्या, जशी चिखलदऱ्याची, धारणीची होती, त्या कामं सुरू आहेत, ते कामं झाले की त्यांना आता काही विद्यार्थ्यांचे आता पेपर वगैरे आहेत, प्रोग्राम वगैरे आहेत, ते बाहेर तिथे उभे आहेत, त्यांच्यासाठी काय दुसरी व्यवस्था करायला पाहिजे. बसेस आपल्या चालू आहे, सुरू आहे ना, दुसरी व्यवस्था सुरू आहे ना. तर कधी कराल सर? त्यांचा वेळ गेलेला आहे, ज्यांचा प्रोग्रामाचा विद्यार्थ्यांचा 9:30चा वेळ होता, ते आता 9:45 वाजले. ह्या तुम्ही वेळ पाहून राहिले, तुमच्या इथं चालू आहे तो वेळ. हा, मीटिंग सुरू आहे माझी. तुमचे डीएम कुठे आहेत? डीएम साहेब आहेत ना क्वार्टरवर. क्वार्टरवर आहेत डीएम साहेब. सध्या 10 वाजून राहिले, साहेब अजूनपर्यंत आलेले नाही. आता जे मेलघाटच्या ज्या बसेस सध्या मेळघाटच्या बसेस दुरुस्त झाल्या मार्गस्थ करण्यात येतील आणि यानंतर वेळेत बसेस सुटतील याची दक्षता घेण्यात येईल. साहेब बनवून राहिले किरकोळ कामासाठी. जुन्या बऱ्याचशा बसेस आपल्या 14 ते 15 वर्ष झालेल्या आहे. नवीन बसेसची मागणी टाकलेली आहे आपण. नवीन बसेस आल्या की त्या काही अडचण निर्माण होणार नाही. आता आपल्याकडे ठीक आहे ना, आपण नवीन बसेसची मागणी, हा ठीक आहे, आपण नवीन बसेसची मागणी करतो, पण ज्या बसेस आपल्यापाशी आहे या बसेसचं मेकॅनिझम बरोबर करत नाही का आपण? करतो ना, मेकॅनिझम बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी मेलघाट असो की प्लेन एरिया पण असो, बऱ्याच ठिकाणी बसेस ह्या उभ्या दिसतात. काय कारण काय असं? एक मिनिट, मीटिंग बोलतो. चला साहेबांची मीटिंग चालू आहे. म्हणजे अशा जेव्हा अधिकाऱ्यांना थोडेसे प्रश्न जर तिखट विचारल्या जातात ना, तर यांच्यापाशी उत्तर नसते. पण ज्या बसेस आता या ज्या उभ्या आहेत ना, या खरोखर अशा या परिस्थितीत नाही आहे की मेलघाटमध्ये या बसेस चालतील. मगाशीच आपण दाखवली, मागच्या साईडनं पुरे फुटलेली बस आहे ते. अशा बसेस जर कधी मेलघाटमध्ये तुम्ही चालवता, तर अशा ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कारण मागच्याच वेळेला पाहिलं आपण की एक बस दरीत कोसळली होती आणि बऱ्याच जणांचा मृत्यू सुद्धा झालेला होता. इथं बरेचसे कर्मचारी आपल्याला बसलेले दिसतात आणि बरेचसे कर्मचारी हे मेलघाटमध्ये बसवर चालणारे असतात. पण आपल्यासोबत जे आहेत काही ठिकाणी आपण पाहतो, काका तुम्हाला तर मी बरेच वेळा पाहतो, चिखलदरा, धारणी या साईडला तुम्ही राहता, का बरं परिस्थिती अशी काऊन आली का जे मेलघाटचे प्रवासी उभे आहेत परंतु अजूनपर्यंत गाडी लागलेली नाही? व्हेकल प्रॉब्लेम, गाड्या कमी आहेत. गाड्या कमी आहे. गाड्या आतमध्ये तर गाड्या बऱ्याच लागलेल्या दिसते. मी ते तुमचे साहेब चोरमोले साहेबांशी बोललो, पण ते गाड्यांचे काम चालू आहे. म्हणजे एका जमाना असे प्रॉब्लेम, आमचे माणसं तयार आहेत तिथं. बरोबर आहे, तुमचे माणसं तयार आहेत, पण मेकॅनिकल प्रॉब्लेम जो आहे तो एकदम अचानक कसा येते एखाद्या वेळेला? कोण आहे मेलघाटवाले? बोला लागेल, चेहरे दिसून राहिले. ठीक आहे, कसं आहे, कर्मचारी आहेत, पण महत्वाचं डीएम आणि इथले जे AWS जे आहेत हे त्यांची भूमिका राहते इथं बोलणं, पण ते पण आपल्यासोबत बोलायला सध्या समर्थ नाही आहेत, ते आपण पाहिलंच. सध्या बस तर लागली, पण बसची परिस्थिती पहा तुम्ही. म्हणजे हे प्रवासी आहे, त्या प्रवाशांना धक्का मारा लागून राहिला. बस कुठली आहे? अंजनगाव अकोला, हे अकोल्याची बस आहे, पण परिस्थिती काय महामंडळाची? हे परिस्थिती आहे महामंडळाची की बस स्टार्ट सुद्धा होत नाहीये. एवढं मोठं मेकॅनिझमचं त्या एरियामध्ये आपण एरिया पाहतो, कर्मचारी पाहतो, परंतु अजूनपर्यंतही डेपोचा आणि बसचा विकास झालेला नाहीये. जरूरी है इनका, हम लोग ड्यूटी वाले कैसे करें? हाँ, 8:30 बजे से रुके हैं. काय करणार आहे? मला 11 वाजता मीटिंगला पोहोचायचं आहे, त्यामुळे आम्ही धारणीची वाट पाहत आहे. कधी लागते. लंबा सफर है, घाट का है, धारनी इतनी दूर दूर जाते हैं, सुबह से आके बैठे. हाँ? प्रॉब्लेम आता काढली त्यांनी. चालू ठेव. बस लागल्यानंतरची परिस्थिती अजूनपर्यंत या बसले बोर्ड नाही आहे, पण सर्वांना असं वाटतं की या ठिकाणी लागलेली बस आहे मेलघाटमध्ये जाणारी, म्हणजे धारणी चिखलदऱ्याची बस.
रोड पण नाही गाडीला आणि काय व्यवस्था बरोबर नाही. सगाई भी है तो परसापूर मार्ग लगा है, बाकी ये पागल समझ के रखे इन्होंने सब। बरं, म्हणून म्हटलं परसापूर मार्ग आहे तो धार्मिक. इतनी पब्लिक सुबह से खड़ी दिख रही है, गुटखा लेके ऐसे नहीं करना चाहिए इन लोगों ने। कसं करणार आहे? व्यवस्था वगैरे काही तुमची ड्युटी आहे का? ड्युटी आहे आमची, ऑफिसवाले आहे ना. नर्सिंग डिपार्टमेंटने आमची ड्युटी आहे, सकाळपासून गाड्या नाही लागलेल्या आहे. आणि तिथे विचारायला गेले व्यवस्थित टाइमनी सांगा, विचारून सुद्धा गाड्या निघाल्या नाही निघाल्या, आम्ही काय करायचं तिथे? हा, समोरच्याला आम्ही काय सांगणार आहे? हा, ऑफिसच टाइम आहे, कोणा ड्युटीचा टाइम आहे, कोणाला कशाचा टाइम असतो.